हो का इतकं ती चीज ती दिसते का नाही. मी तुम्हाला झूम करून दाखवलंय. तिथनं आजा आणि नातू तो का त्या ह्याच्यापासून येते ते मोठं लिंब दिसतोय का नाही तिथनं. तर आता ही 2 ऊस किती तुकडे दिसत 1 2 3 4 5 तर 5 तुकड्यातनं वलडून इथली 2 राहणं वलडून मला त्याला आणायला जायचं आता. आणि पुढे दिसते ती शाळा. काही अजून एकदा झूम करून दाखवते. तर काही गाव खाली गाव आहे आणि तेव्हा ते लिंबाच्या ढाकळ्यातनं आले बघा. तर आता माझा हात थरथर कापतोय. हो का आहे का. हो का दिसली का. तर चला आता मी चालली तिकडं आणायला दाखवते तुम्हाला. तर तो का ती 4 चाकी गाडी पाशी आहे का. काही 4 चाकी गाडी आहे का. इथं मामा आहे का दिसलं का. आता वळतेली ह्या रस्त्यावर ना वळाले तिथं थांबलं मामा. मामा यायला लागले तर खाली आता मी आता जाते. तर का आलं पळतच आलं. हो का दिसलं का. भेट नाही ना काय नाही कशालाच भेट नाही ते. आणि मामा तिथं थांबलं. तर चला आता मी जाते आणायला त्याला उसात ना. कुठे गेलं हा का. तर सण्याचा जीव दिसता थोडा थोडा खायला लागला. दाद्या म्हणून हाक मारते तर का पळायला लागला का पळायला. गाडीच केली का. असं भावाचं प्रेम पाहिजे. आता बापल्या काय तर भावाचं असं प्रेम बापा त्याच्या पप्पाचं दादाच्या पप्पाचं प्रेम इतकं काय म्हणलं. भावाचं का प्रेम नसावं इतकं. मधनं जावा तर किती पळाला बघा आहे का. तर मामा तिथंच थांबले ते अजून. हा आलं बघा आता उसात ना. आता ही इकडून जातेस आणि ते तिकडून गेलं. बसलं बा मामा तिथंच आमचं. केल्या सरीत ना. आता ही ऊस वळून त्यांना येते बघा दोघं. आता कुठं गाठी पट्टी पडते त्या काय माहिती. आता एकामेकाला हाका मारते हे ऊसात ना. मामा राहिलो किती आजोबाला काळजी आहे बघा. आता त्यांना वाटलं की इकडं आम्ही काय दिसत नाही पण मामा आम्हाला स्पष्ट दिसत आहे. तर भावाची बघा गाठी भीती. आता ही निघलं ऊसातनं बाहेर आणि ही तिथं आहे. आता काय नाही बघा दिवसभर. आता आता उद्या जाते मिळून शाळेत ते दुखणंच गेलं बा बाहेर. हातात हात घालून आले ते. वेगळीच मजा असते का नाही बारक्या लेकरांची. झालं दुसरं गप्पा काहीच नाही. त्या म्हशीच्या आणि कुत्र्याच्या जायचे कठीण करायचं. चल ए पप्पा थांबले तर कठीण करायला. पाहायला बघा त्यांच्या मागे आता त्याच्या संग. तर त्याच्यात एक आलंय एवढं. सगळ्यांना नमस्कार. सगळ्याला शुभ सकाळ. तर टमटमची वाट बघत बसली तर मला फोन आला की खालनं गावात नाही राहिली ते लवकर ये म्हणून. तर येणे विणे काय घातले नाही असंच आहे. तर येऊन थांबली. आज काय भाजी बिजी काय केली नाही काय नाही. हाय रात्रीचा डाळ कांदा केलेला सगळ्यांनी लाईव्हला तर बघितलाच असेल. आणि 4 चपात्या ठेवून आली त्यांना. चहा तर तसाच गॅसवर उकळतोय आपला.
चहा सुद्धा पिले नाही ना, काय नाही. कारण का लाईटच नव्हती. मस्त लय लवकर उठले होते, 5 वाजता उठले होते, पण लाईट नसल्यामुळं काय दिसेना आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती, त्यामुळं लय अवघड झालं. त्यामुळं आता थांबली इथं. बघू आता कधी येते कधी नाही, तर माझा चहा प्यायचा झाला असता. आता काय करणार आहे ना, माणसं बघते ते आपल्या तोंडाकडे. बसते दगडावर कुठं तरी, नाहीतर फोन करते आधी. ते आता इथंच काय करू. दिवसात त्याला फोन केला तेव्हा आलो आलो, म्हणजे बाया निघोस तर करूस तर असतंय तसं, पण 2 दिवस मला लय उशीर झालता. मग ओरडते ते तसं आहे का नाही. आणि कष्ट करायचं म्हणल्यावर असं बघा, उपाशी तापाशी यावं लागतं. काल पण चहा नाही, पाणी नाही, काय नाही. डायरेक्ट 11:15 वाजता जेवायलाच बसलो. आणि आज तुम्हाला दाखवते मी अर्धी चपाती आणली. म्हणजे मला, मी तुम्हाला सांगितलं मी कधी खोटं बोलत नाही, काय नाही काय नाही. तर बघू संध्याकाळी आल्यावर डोकं विचारू. डोक्याचं काय एवढं नाही विशेष एवढं ना, काय नाही. कसं तर अडकवलं साप. टिकली पण पडली होती, टिकली पण लावली आणि आली पडतेस ना. तरी बाया पाणी आणते त्या, मी तर पाणी आपल्याला काय बाटली नाही. आता बिसलरीची बाटली काय पाण्याची बाटली घ्यायला आपल्याला रत्ताच्या घरातल्या यायच्या, पण असल्यास या गडबडी ना, त्यामुळं मी अशीच आली. तर आलं वाटतं टमटम, येतोय आवाज. बघू कधी येईल तेव्हा येईल. आणि त्यात बी सवय नसल्यामुळं तर लयच अवघड झालंय माझं. सवय लागोस तर एकदा ना उठायची त्याची, तर 2 दिवस तर नव्हती उठली म्हणा. पण आज उठून पण काय उपयोग नाही. कधी गेली ती लाईट आणि कधी नाही, काय माहिती बी नाही. सकाळ सकाळ शापूची भाजी चिरली, पालकाची भाजी चिरली, पण टाइम आता एवढा टायमात झाला असतं का नाही माझं. काहीतरी चहा ते पिऊन अजून पण आलंच नाही ते. बघू कवा येईल कवा येईल.